आपल्या श्रीराम पायदिंडी सोहळ्याचं सकाळी 6:30 वाजता प्रस्थान झालं. आता आपण बरडवरून नातेपुतेच्या दिशेने निघालो आहोत. अजून पालखी मार्ग आलेला नाही, अजून गावातच प्रवास चालू आहे आपला. तुम्ही श्रीराम दिंडी सोहळ्याचे का? हा हा. हे पाठीमागचे दुसरे वारकरी आहेत, पण सगळे पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत माहेराला. अवघड आहे ना. आता आपली जी दिंडी आहे, ह्या दिंडीच्या पुढं दिंडी आहे असं मला वाटते. हा दादा आपल्या श्रीराम पाय दिंडी सोहळ्यातील आहे ना. गाव कोणतं तुमचं? सांगोला. हा. माग राहिलो आता. हो हो. फेसबुक युट्यूब फेसबुकवर. तुमचं नाव का मी फॉलो वनाजी बांगर आहे. वनाजी बांगर PANAJ BANGR. छत्रपती शिवाजी महाराजांचं फोटो आहे त्याच्यात. हा हा. हार अशा माळा दिसतात त्याच्यामध्ये. रस्ते बारीक असल्यानंतर ही असा गाड्याचा त्रास होतो वारकऱ्यांना. तरी ह्या वर्षी हा रस्ता बरा आहे, नाही तर हा रस्ता फार बारीक होता आणि त्यांनी डांबरीकरण केलंय, पण चांगलं डांबरीकरण करायला पाहिजे होतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काल पाऊस झाल्यामुळे सगळा चिखल आहे. हे बघा थोडं सुकलेलं आहे. हे बघा इथं पूल आलेला आहे, उड्डाण पूल. या ठिकाणी पालखी मार्ग आहे. काय झालं, कधी कधी शॉर्टकटने माणूस जाण्याचा प्रयत्न करतो. जय हरी, जय हरी, रामकृष्ण हरी. हे बघा हे दादा आहेत आपल्या मंचरचे. हे मात्र चालताना दमत नाहीत अजिबात नाही, कारण यांची स्टील बॉडी आहे आणि वजन कमी आहे. वजन कमी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. हे बघा काही लोक इथून आलेत. रामकृष्ण, रामकृष्ण. हे बघा आपले मामा आहेत.
रामकृष्ण रे. रामकृष्ण 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 रे. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. मोठ्या रोडनी का आलं नाही तुम्ही? अहो महिनाभर चालायचे शॉर्टकट बघायचा. रामकृष्ण हे बघा सुप्रसिद्ध गायक आहे ठाणे जिल्ह्यातील. आपण यांची नंतर मुलाखत घेऊ. रामकृष्ण रे रामकृष्ण रे. रामकृष्ण रामकृष्ण रे. पुढं बघा पुढं बघा. रामकृष्ण रामकृष्ण. माऊलीचं दर्शन घेऊन आले. हो पाहिजे होतं मी तुम्हाला. बरोबर तुम्ही ना आमचं आपण बरोबर जाऊन गेली ना पाणी निघता. हा मी लगेच गेलो. तुम्ही मला बोला येतो मी लगेच आलो. नाही गोळा करीत नाही कोणला. गोळा करीत बोलला जाऊ ना आपण इथून पुढे आहे ना लावून पुढं काम करायचं. यांच्या नाही नादी लागायचं. गरम मार बरं का मला. हो यांच्या नाही नादी लागायचं. यांच्या नादी लागायचं. हे बघा सरकारी कर्मचारी वारीच्या नियोजनासाठी आहेत. पोलीस खात्यातील लोक हे बघा.
हे बघा, एक व्यक्ती काहीतरी दानधर्म करायला आलाय, लोकांची कशी झुंबड उडाली. एकही वारकरी उपाशी नाही, पण तरी वारकऱ्यांची थोडी इच्छा राहते नाही का. काल मी पाहिलं त्या एका ठिकाणी, आम्ही पेट्रोल पंपा तिथं बसलो होतो, तिथं आपली दिंडी होती आणि तिथं ते लिंबू पाण्याची बाटली 10 रुपयाला आणि मिरिंडा 10 रुपयाची बाटली असून त्या बाटल्या देत होते. लोकांनी त्या बाटल्या घेतल्या आणि पुढे उड्डाण पुलावर 25-30 बाटल्या होत्या. मग लोकांना जर प्यायचं नव्हतं तर त्या बाटल्या घ्यायच्या कशाला. शेवटी आम्ही त्या बाटल्या गोळा केल्या. अजूनही माझ्या पिशवीत त्या बाटल्या आहेत. म्हणजे ज्यांनी दानधर्म केला त्यांना खर्च झालेला आहे. तुम्ही तुमच्या पोटासाठी घेतल्या, पण तुम्ही त्या फेकून का दिल्या. तर वारकऱ्यांनी ना थोडं शिस्तीत राहावं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्नातच देव आहे. आपण ब्रह्माचं दर्शन करायला जर इतरत्र फिरलो तरी रोज आपल्या ताटात जे अन्न येतं तेच ब्रह्म आहे. त्यामुळं थोडी माझी, मी काही एवढा मोठा नाही, पण माझी थोडी वारकऱ्यांना सूचना आहे. म्हणजे आपल्या दिंडीतले वारकरी नाही, कोणी बाटल्या नेल्या आपल्याला माहित नाही, पण ते आम्ही पाठीमागून येताना आम्हाला ते दिसलं. हे बघा, हे आपल्या मनसरचे वारकरी आहे, जवेरी म्हणून. रामकृष्ण. तुम्ही पॅन्ट होती पहिले, आता काय केलं असं ना. हा, चालताना त्रास होतो. बघा, हे आपले दादा आहे. दादांचं फार पांडुरंगावर प्रेम आहे. दादा दरवर्षी येतात, एक वर्ष सुद्धा वारी चुकत नाही आणि सगळ्या वारकऱ्यांना मदतही करतात. आता खरं तर मी दादांच्या आधारानेच चाललोय, नाही तर मी तर रोज खरं सांगायचं म्हणजे माझं वजन आहे 104 किलो. माझं मुळातच कंबर दुखते, मांड्या दुखायचं, पण ह्या दादांसारखी माणसं आहे त्यांच्या आधाराने मी चाललोय. काय म्हणला मालक, मालकाची मुलाखत घ्यायची तिथं. मालकाची मुलाखत नाही, माल अहो ते फलटणला पुढं त्यांच्या अंगावर फांदी पडली आंब्याची, हाताला लागले. त्यांचा नंबर घेतला, मग मी म्हटलं नंतर फोन करू. म्हणजे तिथं पूर्वी आपण चहा घेत होतो का सकाळी. नाही, मग राहिलं मुक्कामच तिथं होता आपला, त्यांच्या घरा पुढं. ते आता बंगला बांधलाय का. हा, त्या जागेत किती. हा, ते जुनं घरी आहे ना. मग किती वर्षापूर्वी मुक्काम होता. सुरुवातीपासून मग 17 वर्षापासून आपण तिथंच राहत होतो. आता 2 वर्ष तिकडे गेले. इकडे का आलो बरं. जागा परवानगी असं का. हा हा. आणि ज्यांचा बंगला आहे ना तिथं रावट्या ठोकायच्या. ते घर नाही का साहेब जुनं पत्र्याचं. हा हा. तिथं राहत होतं. खटके आडनाव आहे त्यांचं. लय रडरी तवा. कशाबद्दल. ते स्फोट नव्हता ना घेतला. मग त्यांच्याच घरा पुढे झालं का. तिथं आणि मग आपल्या त्यांच्या टाकीत झालं का आपल्या टाकीत. आपल्या टाकीचं साहेब. मग काही नुकसान झालं का. काही नाही लोक म्हणजे वाईट लागलं ना. हा हा हा. साडपुटे इंजिन गाडीची जळाली.
सर्व व्ह्युअर्सला विनंती आहे का तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत जा, इंस्टाग्रामवर पूर्ण वारी बघत जा. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. आपण वारी दाखवतो आणि त्यांचं भजन दाखवतो. भजनाचा ताल, सूर, लय आणि म्हणजे मग प्रत्यक्ष पाहणाराला सुद्धा वाटतं का आपण वारीतच चाललोय. दिंडी आली मागे साईडला झाला दिंडी आली मागे.